देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रचंड तापली आहे। एकीकडे लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलेलंच आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून हलणार नाही या भूमिकेवरती कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम आहेत। तर दुसरीकडे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। नेमकं काय घडतंय, आज सकाळपासूनच जंतर मंतरवरती दिल्लीमध्ये काय घडतंय आणि राजकीय खलबतं कशा पद्धतीने सुरू आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजही सीजेपीचे आंदोलन सुरू आहे। सकाळी भर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं। लाठीचार्ज नंतरही अनेक मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवरती पोहोचत आहेत। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातूनच नाही तर जगभरातूनही भारतीयांचा पाठिंबा मिळतोय। अमेरिका असेल किंवा इतर देशांमध्ये तिथले स्थानिक भारतीय सुद्धा आंदोलन करतायत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा नीट पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी आणि राजीनामा मागतायत। सोशल मीडियावरती ही मोठी चळवळ या आंदोलनातून उभी राहिलेली आहे। अशा जंतर मंतरवरती आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातून मदतही पोहोचत आहे। अन्न आणि पाणी पोहोचवलं जात आहे। सोशल मीडियावरती तसे व्हिडिओज देखील समोर येत आहेत। कोणी थेट मदत घेऊन जात आहे तर कोणी ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून म्हणजे झोमॅटो असेल, स्विगी असेल, रॅपिडो असेल या सर्व मदतीनं माध्यमातून जी आहे ती मदत पोहोचवली जाते आणि त्यामुळे आंदोलनाला बाहेरून का होईना सपोर्ट हा मिळत चाललाय। कॉक्रोच जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी केंद्र सरकारवरती टीका करताना आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। 20 जुलै रोजी जे घडलं तो फक्त ट्रेलर होता। केंद्रातील मोदी सरकारनं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर यापेक्षाही मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीमध्ये येतील आणि यावेळी आम्ही मागे हटणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केलाय। आता एकीकडे जंतर मंतरवरती या सगळ्या घडामोडी सुरू असताना विरोधकही या आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात। म्हणजे काल दिवसभर राजकीय नेते मंडळींनी जंतर मंतरवरती जाऊन भेटीगाठी घेतल्या होत्या। तिथल्या आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं, पाठिंबा दर्शवला होता। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केलं होतं। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं होतं आणि त्यानंतर रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी जंतर मंतरवरती पोहोचले। जंतर मंतरवरती ठाकरे यांनी अभिजित दिपके याच्याशी चर्चा केली, यासोबतच आंदोलनकर्त्यांना देखील मार्गदर्शन केलं। यानंतर आजही उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत सरकारवरती निशाणा साधलाय। विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागलं, इंग्रज परवडले, मी पहिल्या दिवसापासूनच अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आहे असा उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये अरविंद सावंत यांची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोघांनी सुद्धा आंदोलकांना पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सगळ्यांमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। दिल्लीतील आंदोलकांची शरद पवार यांनी कालच भेट घेतली होती आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं। कारण शरद पवारांनी आंदोलकांची घेतलेली भेट आणि त्यानंतर मोदींची भेट, खरं तर सरकार यांच्यामध्ये मध्यस्थीसाठी काही चर्चा झाली का असंही कारण सध्या कयास जे आहे ते लावण्यात येत आहेत। तर दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तसेच जंतर मंतर येथील आंदोलकांच्या समर्थनार्थ विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसद भवनाबाहेर आंदोलन केलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार यावेळी काळे कपडे परिधान करून संसदेबाहेर पोहोचले होते। विरोधी पक्षाच्या खासदारांनी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तणुकीच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं होतं। यावेळी संसदेमध्येही मोठा गदारोळ पाहायला मिळाला। संसदेबाहेर आंदोलन केल्यानंतर संसदेतही विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला। यावेळी सर्व विरोधकांनी काळे कपडे घालत विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला। तुम्हाला विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला। तर इकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील जंतर मंतरवरती पोहोचले। यावेळी त्यांनी अभिजित दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली आणि या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। तसेच गोरगरीब लोकांची लेकरं न्याय मागण्यासाठी आली आहेत, मात्र सरकार त्यांच्यावरती लाठाकाठ्या चालवत आहेत। विद्यार्थ्यांनी जंतर मंतर सोडू नये, शांततेमध्ये आंदोलन करावं असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले। पण पुढच्या काळामध्ये सरकारने विद्यार्थ्यांवरती हात उचलला तर पुढच्या काळामध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये फिरणं पूर्णपणे बंद होईल आणि त्यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला। दरम्यान जरांगे पाटलांसोबतच महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी देखील जंतर मंतरवरती आंदोलकांची भेट घेतली आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला।
दरम्यान हे सगळं सुरू असताना संसद मोर्चा दरम्यान झालेल्या पोलीस कारवाई आणि आंदोलकांवरील मारहाणीच्या आरोपांशी संबंधित एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। याचिकेच्या सुनावणी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला। बुधवारी न्यायालयामध्ये दाखल झालेल्या या याचिकेवरती सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाकडे वेळ नसल्याचं स्पष्ट करत कोणतेही व्हिडिओ पाहण्यास नकार दिला। याचिकाकर्त्यांच्या वतीनं न्यायालयात हजर करण्यात आलेल्या वकिलांनी सोमवारी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान पोलिसांनी आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला। तसेच त्या घटनेशी संबंधित व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करण्याची परवानगी मागितली। याचिकेची सुनावणी गुरुवारी घेण्यास यावी अशीही विनंती यावेळी करण्यात आली। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांच्याकडे पोलिसांच्या क्रूरतेशी संबंधित व्हिडिओ आहेत। हे प्रकरण दुसऱ्या दिवशी सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्यास न्यायालयासमोर सादर करता येतील असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी याचिकाकर्त्यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला की पोलिसांनी ज्यांना मारहाण केली ते सगळे विद्यार्थी आहेत। सीजेपीच्या बॅनरखाली झालेल्या या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला। परंतु त्यावरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कृपया आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका, तुमचा वेळ आमच्या वेळेपेक्षा अधिक मौल्यवान आहे अशा शब्दामध्ये उत्तर दिलं। त्यामुळे सरन्यायाधीश यांच्यावरती सुद्धा टीकेची झोड आता उठायला सुरुवात झाली आहे। दरम्यान हे सगळं सुरू असतानाच एक मोठी घडामोड घडली, ते म्हणजे अमित शहा यांच्या बंगल्यावरची बैठक। जंतर मंतरवरती वाढता आक्रोश आणि देशभरातून सुरू असलेली नाराजी पाहता केंद्रीय मंत्री अमित शहांच्या निवासस्थानात महत्त्वाची आणि उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली। या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन नवीन उपस्थित होते। जे.पी. नड्डा यांच्यासह भाजप नेते सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार या पार्श्वभूमीवरती ही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी मध्यरात्री नड्डा आणि सिंह यांनी उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटही घेतली होती। खरं तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत पुन्हा एकदा औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चा करू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। यापूर्वी जे.पी. नड्डा आणि आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांचं निवेदन स्वीकारलं होतं। यावेळी सीजेपीकडून सरकारला चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु त्या प्रस्तावानंतर बराच वेळ उलटला गेल्यानं आता थेट कॉक्रोच जनता पार्टीनं आपली ठाम भूमिका जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे अमित शहांच्या बंगल्यावरती ही सगळी बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेले होते। त्यामुळे त्यांची ही भेट नेमकी कशासाठी होती हे अजूनही समोर आलेलं नाहीये, परंतु त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता मात्र यामुळे वर्तवली जाते। नीट पेपर फुटी प्रकरण असेल, विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल आणि संसदेतील चर्चेच्या मागणी दरम्यान ही भेट होत असल्याचं विविध तर्कवितर्क जे आहे ते लावण्यात आलेले आहे। परंतु लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये भेट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, कोणत्या विषयावरती चर्चा झाली हे अद्यापही समोर आलेलं नाहीये, परंतु यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीच्या मुद्द्यावरती ही भेट असल्याचंही बोललं जातंय। तर दुसरीकडे सरकारकडून सुद्धा एक वक्तव्य येते की आम्ही सर्व मुद्द्यांवरती चर्चेसाठी तयार आहोत असं किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। तर यावरती जंतर मंतरवरती आम्ही चर्चा करणार, कुठल्याही मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या घरी येऊन आम्ही चर्चा करणार नाही अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती कॉक्रोच जनता पार्टीकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे जंतर मंतरवर जी काही चर्चा होईल ती जंतर मंतरवरती सगळ्यांसमोर होईल असं सीजेपीकडून जे आहे ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का, जे.पी. नड्डा किंवा सरकारचं जे काही शिष्टमंडळ आहे ते आंदोलन करताना भेटून कोणत्या गोष्टी देते, कोणतं आश्वासन देते आणि कोणते मुद्दे मांडले जात आहेत हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।